नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 40 कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सोडवायचं ते। सर्वात पहिले तर सेशनचा परिचय पाहून घ्या। सेशनचा परिचय पाहायचा आहे, त्यानंतर इथे ऑफिस स्किल्समध्ये जा, ऑफिस स्किल्सवर क्लिक करा। ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर यामध्ये बघा आपल्याला 4 नॉलेज चेक सोडवायचे आहे यामध्ये। त्यामधलं आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर या पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यामधून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे। आता पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवण्यासाठी पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला उपयोगी पडेल म्हणत आहे। तर कोणता आयकॉन आपल्याला उपयोगी पडेल, तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। टेक्स्ट ठळक करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर त्यासाठी आपण बोल्ड हा पर्याय वापरला जातो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। बिझनेस पीस तुम्ही कुणाला सादर करता म्हणत आहे। तर याचं उत्तर तुमचे गुंतवणूकदार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवरपॉईंट टेम्पलेट मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल, तर मोर थीम्सवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। सॉर्टर पॅनलमधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करायचं आहे। त्यासाठी तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करता, त्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडावा लागेल म्हणत आहे। तर कोणता पर्याय आपल्याला निवडावा लागेल, तर डिलीट स्लाइड या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे पाहू शकता आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवण्यात झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी व्हिडिओ AI वर क्लिक करा। त्यानंतर याच्यातनी नॉलेज चेक दिलेलं आहे दुसरं, तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, व्हिडिओ AI वापरून व्हिडिओ एडिटिंग सोपे करते म्हणत आहे। तर काय वापरून व्हिडिओ एडिटिंग सोपे करते, तर ऑटोमॅटिक सबटायटल्स आणि ट्रान्सलेशनसाठी हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। VidIO चे AI अवतार युजर्सना डॅशडॅश मदत करतात म्हणत आहे। तर कशा प्रकारची मदत करतात, तर याचं उत्तर व्हर्च्युअल प्रेझेंटेशन म्हणून काम करण्यासाठी हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी एव्हरनोट या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि इथं आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, एव्हरनोट हे युजर्सना ठराविक नोट त्वरित शोधण्यास कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर हस्तलिखित टेक्स्ट स्कॅन करते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एव्हरनोटचे सर्च फंक्शन प्रभावी कशामुळे होते म्हणत आहे। तर कशामुळे होते बघा, तर PDF मध्ये शोधते हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। तर हे झालं आपलं तिसरं नॉलेज चेक। त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी सोशल बी या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, सोशल बी युजर्सना पोस्ट शेड्यूल करण्यासाठी कोणते AI चालित अप्रोच वापरून मदत करते म्हणत आहे। तर काय वापरून मदत करते, तर कॉन्टेंटचे वर्गीकरण हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। सोशल बी केवळ AI जनरेटेड कॅप्शन पुरवते, परंतु युजर इंटरॅक्शनवर आधारित एंगेजमेंट ऑप्टिमाइज करत नाही म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे चूक आहे। चूकवर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर पाहू शकता आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। तर अशाही प्रकारे आपल्याला 4ही नॉलेज चेक सोडवून घ्यायचे आहे। त्यानंतर 4 नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, म्हणून MS पॉवरपॉईंट उघडा, शोध बारमध्ये योग पोस्टर टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर यासाठी बघा काय करायचं आहे, पहिले तर इथे सर्च बारवर क्लिक करा। त्यानंतर योगा पोस्टरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा।
तर एवढ्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. एवढ्या स्टेप्स करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा यातून. चांगले संपादन हे सुनिश्चित करते की संभाषणकर्ता काय संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे हे वाचकांना समजण्यास सक्षम आहे. म्हणून योगा हॅपेन्स बियॉन्ड द मॅट ॲज वेल निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून 96 करा म्हणत आहे. तर साईजमध्ये जा आणि ज्यातून 96 ही साईजवर क्लिक करायचं आहे. एवढंच करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे ऑटोमॅटिक. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. व्यावसायिक प्रेझेंटेशन करण्यासाठी मजकूर संरेखित करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून निवडलेला मजकूर मध्यभागी संरेखित करा म्हणत आहे. मध्यभागी म्हटलेलं आहे. मध्यभागी संरेखित करण्यासाठी काय करायचं आहे बघा. तर याच्यातनी आपल्याला सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे. टेक्स्ट बॉक्समध्ये बॅकग्राऊंड कलर जोडल्याने तुमची प्रेझेंटेशन अधिक आकर्षक दिसते आणि ती हायलाईट करण्यास मदत होते. त्यामुळे सिलेक्टेड शेपचा शेप फिल कलर लाईट SN2 मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर फॉर्मॅट टॅबवरचा शेप फिलवर जायचं आहे आणि लाईट SN2 वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ऑप्शन्सवर क्लिक करा. सॉरी याच्यातनी लाईट ग्रीन SN2 म्हणत आहे. लाईट ग्रीन SN2 म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करून पाहूया. अशा प्रकारे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे सिम्युलेशन्स. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगचे 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी डॅश डॅशवर क्लिक करा म्हणत आहे. तर कशावर क्लिक करावं लागते. तर इन्सर्ट टॅबवर क्लिक करावं लागते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेला आहे. पुढचा प्रश्न, टेक्स्ट सेंटरमध्ये अलाइन करण्यासाठी डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करा म्हणत आहे. टेक्स्टला सेंटरमध्ये करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा मदत करायचा आहे. तर याचं उत्तर होम टॅबमध्ये जाऊन पॅराग्राफ ग्रुप वापरायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न, टेक्स्ट रिकलर करण्यासाठी आपण होम टॅब फॉन्ट ग्रुपमधील आय ड्रॉपर टूल वापरू शकतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर सर्व प्रश्न सोडवल्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकतो पूर्ण आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून टेक्स्ट अंडरलाईन करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर टेक्स्टला अंडरलाईन देण्यासाठी काय करायचं आहे बघा. पहिले तर ते नाव कुठे दिलेलं आहे त्या नावाला याच्यातून पहिले पाहून घ्या. या ठिकाणी दिलेलं आहे ते नाव. तर या नावाला संपूर्ण नावाला इथून इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अंडरलाईनचं ऑप्शन दिलेलं आहे. तर याच्यातून त्याला अंडरलाईनवर क्लिक करा. एवढं करायचं आहे. अंडरलाईन आलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पहिले बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा. दिलेल्या ब्लँक प्रेझेंटेशनमध्ये इन्सर्ट टॅब टेबलचा वापर करून 5 रोज आणि 5 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवरचा टेबलवर जायचं आहे. इन्सर्ट टेबलवर जा. नंबर ऑफ कॉलमची संख्या 5 करायची आहे आणि नंबर ऑफ रोची संख्या सुद्धा 5 करा. तर दोन्ही 5-5 करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे टेबल आलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा.
फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर योगा वर्कशॉप पोस्टर नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्हवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर आपल्याला या नावानं सेव्ह करण्यासाठी हे नाव मी इथून कॉपी करून घेतो, किंवा तुम्ही डायरेक्ट यामध्ये ते नाव टाईपसुद्धा करू शकता. डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये नमस्ते टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्ट कलर डार्क ब्लूमध्ये बदला आणि ते बोल्ड करा म्हणत आहे. तर डार्क ब्लू करायचा आहे फॉन्ट कलर. तर यासाठी नमस्ते या शब्दाला सिलेक्शन करा, कलरमध्ये जायचं आहे आणि डार्क ब्लू कलर याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी डार्क ब्लू, आणि त्यानंतर त्याला बोल्डसुद्धा करायचं आहे. त्याच्यातून त्याला बोल्ड करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधून योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट कॉपी करा आणि होम टॅब क्लिपबोर्ड ग्रुपचा वापर करून स्लाइड क्रमांक 2 मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर यासाठी काय करायचं बघा, आपल्याला जे पहिल्या स्लाइडमध्ये जे नाव दिलेलं आहे त्या नावाला सिलेक्शन करा. त्यानंतर त्यातून तिला कॉपी करायचं आहे. दुसऱ्या स्लाइडमध्ये जा आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्लाइडवर क्लिक करा आणि त्यानंतर या पेस्ट ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवल्यानंतर बघा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर स्टार्ट करा. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, शर्मा कुटुंबाच्या घरच्या वायफायला अनेक उपकरणे जोडलेली आहेत, जसे लॅपटॉप, फोन आणि स्मार्ट टीव्ही. नेटवर्कमधील प्रत्येक जोडलेल्या उपकरणाला सामान्यतः काय म्हणतात म्हणत आहे. तर त्याला काय म्हटले जाते, तर नोड म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. बँकिंग वेबसाईट सुरक्षितपणे उघडण्यासाठी आणि व्यवहारासाठी पुष्टीकरण ईमेल पाठवण्यासाठी कोणते 2 प्रोटोकॉल आवश्यक आहे म्हणत आहे. तर कोणते 2 प्रोटोकॉल आवश्यक आहे, तर एक आहे HTTP आणि दुसरा आहे HTTPS. हे दोन्ही त्याचं उत्तर असणार आहे. पहिलं आणि SMTP सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल 1 आणि 4 हे त्याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कोणत्या प्रकारचे नेटवर्क मोठ्या भौगोलिक क्षेत्राला कव्हर करू शकतात म्हणत आहे. तर याचं उत्तर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, त्याला आपण मॅन म्हटले जाते, आणि त्यानंतर आहे वाईड एरिया नेटवर्क, त्याला आपण वॅन म्हटले जाते. तर हे त्याचे दोन्ही त्याचे उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा नेटवर्कमध्ये सर्व्हरची भूमिका योग्य प्रकारे स्पष्ट करणारे विधान कोणते आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डेटा किंवा सेवा प्रदान करतो हे पहिलं आहे. त्यानंतर क्लायंटच्या विनंत्यांना प्रतिसाद देतो हे त्याचं दुसरं असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कोणती उपकरणे नेटवर्कमध्ये नोड म्हणून जोडली जाऊ शकतात म्हणत आहे. तर कोणती उपकरणे आहे बघा, एक तर आहे संगणक आणि दुसरा आहे स्मार्टफोन, हे दोन्ही त्याचं उत्तर आहे. इंटरनेटवर सुरक्षित आणि विश्वासार्ह डेटा ट्रान्समिशनसाठी कोणते प्रोटोकॉल समर्थन करतात म्हणत आहे. तर कोणते प्रोटोकॉल समर्थन करतात, तर HTTPS आहे आणि TCP/IP आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कमी इंटरनेट बँडविड्थमध्ये कोणत्या क्रिया सहज करता येतात म्हणत आहे. तर कोणत्या क्रिया सहज करता येतात बघा, तर याचं उत्तर ईमेल संवाद आहे आणि त्यानंतर आहे मजकूर संदेश म्हणजेच SMS. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका कार्यालयात संगणक एकाच इमारतीत फाईल आणि प्रिंटर शेअर करण्यासाठी जोडलेले आहेत. हा कोणत्या प्रकारचा नेटवर्क आहे म्हणत आहे. तर हा कोणत्या प्रकारचा नेटवर्क आहे, तर लोकल एरिया नेटवर्क आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अनुष्का तिच्या लॅपटॉपवर गुगलवर माहिती शोधते, तेव्हा तिचा लॅपटॉप गुगलच्या संगणकाकडून डेटा मागवतो. या प्रक्रियेत तिचा लॅपटॉप कोणती भूमिका बजावतो म्हणत आहे. तर कोणती भूमिका बजावते बघा, तर क्लायंटची भूमिका बजावते हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. दिया तिचा प्रोजेक्ट रिपोर्ट शिक्षकांना ईमेलद्वारे पाठवते. तिच्या डिव्हाइसेसवरून मेल सर्व्हरपर्यंत ईमेल पाठवण्यासाठी मुख्यतः कोणता प्रोटोकॉल वापरला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर
SMTP सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 40 कम्प्लिटली सोडवायचं आहे.